नमस्कार मंडळी. गेल्या काही दिवसापासून माझी तब्येत काही बरोबर नव्हती, त्यामुळे आज चाललो आहे खेकडे आणायला. आणि सकाळी सकाळी चाललो आहे आपल्या मित्राकडे. त्याला म्हटलं, भाऊ आपल्याला जायचंय कुठे? भाऊ म्हणताय आपल्याला काळ्या वाडीचे खेकडे आणायला जायचंय. म्हटलं चला. मित्रांनो, खेकडे खाण्याचे भरपूर फायदे आहेत, जसे की रोगप्रतिकार शक्ती वाढते, हाडं पण मजबूत होतात. तसेच त्यामध्ये प्रोटीनची मात्रा ही चांगल्या प्रमाणात असते, विटामिन B12 आणि अशाच भरपूर काही गोष्टींसाठी खेकडा उपयुक्त मानला जातो. तर फायनली आपण खेकड्याच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तिथून मी 2 किलो खेकडे घेतलेले आहेत आणि माझ्या मित्राने 1.5 किलो खेकडे घेतलेले आहेत. हे मीडियम साईजचे खेकडे होते. तुम्हाला जर हवे असतील तर तिथे मोठ्या साईजचे पण खेकडे आहेत. आम्ही हे खेकडे बाजारातून आणलेले आहे. तिथं बाजारामध्ये आपल्याला मच्छी मार्केटमध्ये खेकडे बघायला मिळतात. माझ्या मित्रांनी हे खेकडे तोडून वगैरे घेतलेले आहेत, पण मी जिवंतच घेतलेले आहेत. ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर चला, आपण पोहोचलोय आता घरी. खेकड्याची बॅग आणि माझी मोठी मुलगी आली खेकडे बघण्यासाठी आणि छोटी मुलगी ती बघताच ती म्हणते, मला अगोदर उचलून घ्या, खेकडे बाजूला ठेवा. आपण ठेवली खेकडे बाजूला, तिला थोडस जवळ घेतलं. म्हटलं आता तू बाजूला बस, मला खेकडे खोलू दे. हे बघा, आता दोन्ही मुली जवळ बसलेल्या आहेत. आता मोठी मुलगी पण बसलेली, खेकडे बघून पळून जाणार आहे आता ती. हे टाकले आपण खेकडे पातेल्यामध्ये. बघू शकता मित्रांनो, खेकडे खूप ऍक्टिव्ह आहेत. नेहमी बाहेर पडायचा प्रयत्न करत आहेत. ते वरती येतात नांगे रस्त्यानं, रोडानं खेकडे चालत. लेकरं या खेकड्यांना खूप घाबरतात आणि घाबरायला पण पाहिजेच. जर त्या खेकड्याने जर आपलं बोट पकडलं तर तो बोटच फोडून टाकू शकतो, एवढी त्याच्या नांग्यामध्ये ताकद असते. आता एक खेकडा तिथून सटकून इकडे पळाला. मी त्याला पकडायला गेलो, त्याला पकडण्यासाठी इकडं आलो आणि तिकडे बाकीचे खेकडे निघून पळून चालले होते. त्यामुळे तुम्ही जर असे जिवंत खेकडे आणत असाल घरी तर थोडस काळजीपूर्वकच त्यांना हँडल करा. तुम्ही बघू शकता, त्यामुळे मी पण खूप काळजीपूर्वक त्यांना हँडल करून त्यांचे नांगे वगैरे तोडलेले आहेत. अजिबात घाई करू नका. जर हुकून चुकून त्याने तुमचं बोट जर पकडलं नांगीमध्ये तर ते तोडल्याशिवाय ते सोडणारच नाही. नाही जरी तोडलं तर तुम्हाला त्याला जखम होणार म्हणजे होणार. हे बघा, आता एक खेकडा पळून गेला आहे आणि ड्रम खाली जाऊन बसला आहे. ते ड्रम खाली हात घालता येत नव्हता, त्यामुळे त्याची वाट बघितली. तो बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर मी त्याला पुन्हा पकडलं. सर्व खेकडे मोडून झाले, काय बाकी होते. म्हटलं चला थोडीशी मस्करी करू कॅमेरामॅन सोबत.
खाती जा खाती जा. बस ना आकाश अशी मजा माझी. नंतर आपण खेकडे घेऊन बाहेर गेलो आणि मामा बाबा काय म्हणतात. जर तुम्हाला खेकडा बनवण्याची रेसिपी पाहिजे असेल मित्रांनो तर कमेंट करा, लाईक करा आणि फॉलो करा.